फॉरेनला सेटल व्हायचं असेल तर एका गोष्टीची गरज असते, ती म्हणजे वर्क विजा। आता हा विजा ज्यांना मिळतो त्यांचं फॉरेनर होण्याचं स्वप्न पूर्ण होतं, पण ज्यांना नाही मिळत ते हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका काळ्या, जीवघेण्या आणि इल्लीगल रूटचा वापर करतात। चला जाणून घेऊया हजारो लोकांचा जीव घेणाऱ्या या महाभयंकर रूटचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ। The world's most dangerous जो एजेंट्स के The fourth boat of migrants. कोणी या रूटला म्हणतं डोंकी तर कोणी म्हणतं डंकी। हा डंकी शब्द ऐकल्यावर का वाटतोय? हो, अगदी बरोबर। शाहरुखचा डंकी मूवी सुद्धा याच विषयावर बनवलेला आहे। पंजाबीमध्ये डोंकीचाच उच्चार डंकी असा केला जातो आणि डंकी या शब्दाचा अर्थ होतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकत राहणे। हा डोंकी रूट आहे तरी काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डोंकी रूट म्हणजे एखाद्या देशात इल्लीगली घुसण्याचा मार्ग। भारतातून डोंकी रूट मार्गे अमेरिका आणि युरोपमध्ये जाणाऱ्या राज्यात पंजाब, दिल्ली आणि हरियाणा टॉपवर आहेत। 2012 पासून 2022 पर्यंतचा डेटा पाहिला तर इल्लीगली घुसखोरी करणाऱ्यांचा आकडा भयंकर वाढलेला दिसतोय। आता ही लोक ती असतात ज्यांना वाटतं फॉरेनला गेल्यावरच त्यांचं भलं होईल। इकडे भारतात त्यांना त्यांचं भविष्य शून्य दिसत असतं। पण तुम्हाला तर माहितीच आहे, अमेरिकेसारख्या देशांमध्ये सेटल होणं किंवा त्यांची सिटिझनशिप मिळवणं तेवढं सोपं नाहीये। त्यांचे कायदेच तेवढे कडक आहेत आणि म्हणूनच डोंकी रूटचा इल्लीगल मार्ग वापरून आपली स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेक जण करतात। पण हाच प्रयत्न अनेकदा जीव देखील घेतो। मे 2023 मध्ये हरियाणाच्या 32 वर्षीय मलकीतची डेड बॉडी ग्वाटेमाला देशाच्या जंगलात आढळली। तो डोंकी रूटने अमेरिकेला निघाला होता, पण वाटेतच डोक्यात गोळी घालून त्याचा खून करण्यात आला। डोंकी रूट एवढा डेंजरस का समजला जातो हे समजून घेण्यासाठी आधी अगदी सोप्या पद्धतीत डोंकी रूटची पूर्ण प्रोसेस समजून घेऊ। ज्यांना अमेरिका आणि युरोप सारख्या देशात एंट्री मिळवायची असते त्यांना अट्रॅक्ट करतात ट्रॅव्हल एजंट्सच्या ॲड्स। फक्त 15,000 भरा आणि अमेरिकेचा व्हिसा मिळवा, किंवा अगदी 25,000 रुपयात पूर्ण करा तुमचं लंडन सेटल होण्याचं स्वप्न। अर्थात या सगळ्या ॲड्स दिशाभूल करणाऱ्या असतात। हे सगळे एजंट निव्वळ छापायला बसलेले असतात आणि साधे भोळे लोक त्यांच्या जाळ्यात अडकतात। हे एजंट्स व्हिसा मिळवून देतो या नावाखाली डॉक्युमेंट्स आणि पैसे घेतात, मग नंतर व्हिसा प्रोसेसिंग फीज, अमुक चार्जेस तमुक चार्जेस असं करत करत बसल्या बसल्या लाखोंची लूट करतात। पुढे होतं काय तर हे एजंट सांगतात की तुमचा व्हिसा रिजेक्ट झालाय। आता व्हिसा रिजेक्ट झाला म्हणजे सगळा पैसा वाया गेला, सगळी स्वप्नच संपली असं वाटतं। मग त्या दुःखी आणि हताश चेहऱ्याचा फायदा उचलत अतिशय धूर्तपणे हे एजंट त्यांना डोंकी रूटचा मार्ग सुचवतात। फेक पेपर्स, फेक व्हिसा देऊन आम्ही काही आणि कसंही करून तुम्हाला अमेरिकेत पाठवू, तिथे काम पण मिळवून देऊ अशी आश्वासनं देतात। अर्थात जे हुशार असतात ते गपगुमान यातून सटकतात। पण ज्यांच्या डोक्यावर अमेरिकेला काहीही करून जायचं हे भूतच असतं ते मात्र आपल्या जमिनी, घर आणि अजून असेल नसेल ती प्रॉपर्टी दागदागिने विकून डोंकी रूटकडे खेचले जातात। पंजाब, हरियाणामध्ये अशी अनेक उदाहरणं समोर आली आहेत ज्याच्यामध्ये लाखोंचा चुराडा केवळ या एका स्वप्नापायी अनेकांनी केला आणि आयुष्यातलं सगळं गमावून बसले। असा सुरू होतो डोंकी रूटचा जीव घेणा प्रवास। डोंकी रूटचा हा भयंकर प्रवास सुरू होतो साऊथ अमेरिकेतल्या देशांपासून। भारतातून डोंकी एजंट्स लोकांना ब्राझील, कोलंबिया, इक्वेडोर, चिली यासारख्या देशांमध्ये फ्लाईटने पाठवतात। आता तुम्ही म्हणाल हेच देश का? तर या देशांचा व्हिसा मिळवणं सोपं आहे आणि या देशांमधून अमेरिकेत इल्लीगली पोहोचणं देखील तुलनेने खूपच सोपं आहे। तर या साऊथ अमेरिकेतील एखाद्या देशात आणून सोडल्यावर इथे भारतातील एजंटचं काम संपतं आणि तिथे या लोकांना पुढे घेऊन जायची जबाबदारी असते ती तिथल्या लोकल एजंटची। आता या देशात उतरल्यावर थेट अमेरिकेत जायचंय असंही नाही। या देशातून पुढे मेक्सिको बॉर्डरपर्यंत जावं लागतं आणि त्यासाठी लोकल एजंट या लोकांना कधी बस, कधी रेल्वे, कधी पायी डोंगर पार करत तर कधी अगदी होडीतनं नद्या नाले पार करत घेऊन जातात। जसा जसा देश बदलतो तसे तसे एजंटही बदलतात। डोंकी रूट जीव घेणे असण्याचे कारण या लॅटिन अमेरिकेतील देशांमध्येच दडलेले आहे। हे देश गँग वॉर, ड्रग कार्टेल्स आणि तुम्ही जे नाव घ्याल त्या सर्व इल्लीगल ॲक्टिव्हिटीजने भरलेले आहेत आणि त्यामुळेच इथे डोंकी रूटने जाणाऱ्यांवर हल्ले होणं, त्यांची लूटमार होणं, अगदी त्यांना त्रास देणं सुरूच असतं। बरं, यातून बचावलात तर समोर असतो या मार्गातला सर्वात कठीण टप्पा म्हणजेच कोलंबिया ते पनामा, कारण या मार्गात येतो डेरियन गॅपचा प्रदेश जो जगातील सर्वात धोकादायक प्रदेशांपैकी एक म्हणून ओळखला जातो। हा टप्पा सर्वात धोकादायक का? तर हा टप्पा जवळजवळ 100 किलोमीटरचा असून पूर्ण रस्ता घनदाट जंगलातून पायी चालत जावा लागतो।
या टप्प्यामध्ये कित्येक जण मरतात. कोणी डोंगरावरून पाय घसरून पडतं तर कोणाला विषारी प्राणी चावतो. एकंदरीतच हा मृत्यूकडे घेऊन जाणारा एक सापळाच आहे. या टप्प्यात अनेकांना सद्बुद्धी येते की अमेरिकेत घुसणं जेवढं सोपं वाटलं होतं तेवढं अजिबात नाहीये. पण आता मागे फिरण्याचा रस्ताही बंद झालेला असतो. लाखो रुपये पाण्यात गेलेले असतात. जीव गेला तरी चालेल, पण शेवटच्या श्वासापर्यंत चालत राहणं हेच काय ते नशिबी उरलेलं असतं. बरं, हे सगळं पार केल्यावर शेवटचा टप्पा येतो तो म्हणजे US मेक्सिको बॉर्डर. मेक्सिकोमधून अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर घुसखोरी होते. घुसखोरी करण्याचा सर्वात प्रसिद्ध पॉइंट म्हणजे रिओ ग्रँड रिव्हर. ही नदी पार केल्यावरच अमेरिका आणि मेक्सिकोची बॉर्डर वॉल लागते. ही भिंत पार करून गेल्यावर अमेरिकेच्या टेक्सासमध्ये दाखल होता येते. मात्र ही भिंत पार करणं सुद्धा तितकंसं सोपं नाहीये. इथे असताना पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू होऊ शकतो किंवा पोलिसांच्या तावडीत सापडलात तर थेट इंडिया डिपोर्ट होणं फिक्स. आता तुम्ही म्हणाल की जे घुसखोरी करण्यात यशस्वी होतात ते तरी सुटतात का? तर नाही, त्यांचा खडतर प्रवास अजूनही बाकी असतो. मेक्सिकोमधून घुसखोरी करून टेक्सास, कॅलिफोर्निया किंवा ॲरिझोनाच्या दिशेने प्रवास सुरू होतो. एकदा का अमेरिकेत प्रवेश मिळवला की डोंकी एजंटचं काम संपतं. ते मागितलेले सर्व पैसे ट्रान्सफर करायला सांगतात. कधी कधी तर अचानक ठरलेल्या पैशांपेक्षा जास्त रक्कम मागून लुटतात. पैसे नाही दिले तर तिथल्या तिथे ठार मारायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. इथून पुढे एकट्याने प्रवास सुरू होतो. आता या टप्प्यात मुद्दाम स्वतःला अमेरिकन बॉर्डर पोलिसांच्या स्वाधीन करायचं असतं. ते आपल्याला कधी येऊन पकडणार याचीच वाट पाहत राहावं लागतं. असं का? तर इथून पुढे सगळं काही अमेरिकन कायद्यानुसार होणार असतं. बॉर्डर पोलीस घुसखोरी करणाऱ्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये घेऊन जातात आणि तिथून असायलमसाठी अप्लाय करायची प्रक्रिया सुरू होते. 2022 या एकाच वर्षात तब्बल 16,000 भारतीय डिटेन्शन सेंटरमध्ये अडकून पडले आहेत. हा असायलम काय प्रकार आहे? असायलम म्हणजे आश्रय मागणे. या माध्यमातून तुम्ही कोणत्याही देशाकडे त्या देशात राहण्याची परवानगी मागू शकता. डोंकी रूटने घुसखोरी करणारे याच कायद्याचा फायदा उचलत आम्हाला भारतात धोका आहे, तिथे आम्ही परत जाऊ शकत नाही, तेव्हा आम्हाला अमेरिकेचाच असायलम द्या अशा आशयाचा अर्ज अमेरिकन सरकारला करतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 2019 सालापासून तब्बल 1.5 लाख भारतीयांना अमेरिकन सरकारने डिटेन करून ठेवलंय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्रपती झाल्यावर त्यांनी बॉर्डर पॉलिसीज अधिकच कडक केल्या. या कारणामुळे 2017 ते 2021 या काळात डोंकी रूटची गर्दी काहीशी कमी झालेली पाहायला मिळाली. आता पुन्हा जो बायडन यांनी अमेरिकेची सत्ता मिळवल्यावर लागलीच हे नियम रद्द केले आणि पुन्हा एकदा डोंकी रूट ॲक्टिव्ह झाला. न्यू अमेरिकन इकॉनॉमी रिसर्च फंडच्या रिपोर्टनुसार 2019 मध्ये मेक्सिकोमधून तब्बल 4,20,00,000 इल्लीगल मायग्रंट्स अमेरिकेत आले. त्यापैकी 5 लाख हे भारतीय होते. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा या मायग्रंट्सना अमेरिकेत आश्रय मिळतो तेव्हा त्यांची स्पेंडिंग पॉवर 68,000 कोटी इतकी अफाट असते. आता आपण असं समजूया की एखाद्या व्यक्तीचा मुद्दा अमेरिकन सरकारला पटला आणि भारतात त्याला धोका आहे म्हणून त्याला परमनंट असायलम देण्याची परवानगी दिली तर पुढे काय होतं? तर अशा या व्यक्तीला अनडॉक्युमेंटेड मायग्रंटचा दर्जा दिला जातो. पण आता सगळ्यात शॉकिंग गोष्ट काय माहिती आहे? असायलम अप्लाय केलेल्या अशा व्यक्तीला पुन्हा भारतात जाण्याची परवानगी नसते. का? हो, कारण त्यानेच तर सांगितलेलं असतं की त्याला भारतात धोका आहे आणि त्यामुळे तो अमेरिकन लाईफ तर मिळवतो पण आपल्या मायभूमीला कायमचाच मुकतो. तर मंडळी, असा आहे हा डोंकी रूटचा सगळा प्रवास. व्हिडिओ पाहिल्यावर तुमचं याबद्दल काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रत्येक विषयावरचं ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ जाणून घेण्यासाठी HBTला शेअर करा.